प्रत्येक प्रिलिम्सला किंवा मेन्सला तुम्हाला 100% प्रश्न असतो, त्यावरच वेगवेगळे वेज असतात. एक मी अजून पुढच्या सिरीजमध्ये एक नंबर सिरीज आणणार आहे, ती 7 मेथडनी सोडवू शकतो सिरीज. ओके, मी ही सिरीज सोडवताना तुम्ही काय विचार केलाय? 3, 6, 11, 18 तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडवली? मी मॅथ कुणाला येतं मागच्या वेळेस पण सांगितलंय, मॅथ जो जास्त वेळेने विचार करतो त्याला मॅथ सोपं जातं, त्याचं अनालिटिकल थिंकिंग वाढतं. मी म्हणत नाही एकच पद्धत करा, मल्टिपल पद्धत करा, पण परीक्षेला कोणती फास्टेस्ट आहे ती पण शिका, सगळ्या पद्धती शिका. त्यामुळे मी म्हणतो की विचार करताना आपल्या इथं काय परीक्षेत विचार येऊ शकतो माहीत नाही. कुणाचा काय आला असेल बघा, सगळ्यांचा आला असेल बघा. ह्या दोघात फरक कितीचा आहे? 3चा. ह्या दोघात फरक कितीचा आहे? 5चा. ह्या दोघात फरक कितीचा आहे? 7चा. 5चा, 3चा, 5चा, 7चा, म्हणजे इथं फरक कितीचा असेल? 9चा. म्हणून इथं उत्तर आलं 27. बरोबर आहे का? हा पहिला माणूस असेल, पहिला विचार करणारा. बघा मी दुसरा विचार करणारा माणूस कसा करतोय? ए बाळांनो इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मी काय करतोय बघा, ही जी व्हॅल्यू आहे 2चा वर्ग वजा 1 आहे, म्हणजे किती झाली? 3 झाली. ही जी व्हॅल्यू आहे ही आहे 3चा वर्ग वजा 3, ओके सॉरी, 2चा वर्ग वजा 4 वजा 1 3, 3चा वर्ग 3चा वर्ग 9 वजा 3 किती झालं? 6. ओके, 4चा वर्ग वजा 4, 16 मधनं 4 गेलं. ओके, हे येत नाही ना, हे येत नाही. बरं, मी दुसऱ्या वेने अजून विचार करतो. ह्या वेने विचार माझा फसला. अजून बघा, अजून मी काय विचार करतो बघा, इकडे लक्ष द्या. 1चा वर्ग अधिक 2, 2चा वर्ग अधिक 2 झालं का? 4, 6 आलं, हे 3 आलं. बघा 3चा वर्ग अधिक 2 किती झालं? 9 2 11 झालं. 4चा वर्ग अधिक 2 किती झालं? 16 आणि 2 18 झालं. आता बघा 5चा वर्ग अधिक 2 25 आणि 2 27. असे वेगवेगळे वेज डेव्हलप व्हायला पाहिजे. अजून एका वेनी येतंय का बघा, अजून एका मायनसच्या वर्ग आणि मायनसच्या वेनी येतंय का बघा. होप सो अंडरस्टँड झाला असेल हे. तर संख्या मालिका आल्यानंतर तुम्हाला गोल्डन रूल काय सांगतो? फरक हा गोल्डन रूल आहे. ओके, जर कमी कमीने वाढत असतील हा गोल्डन रूल आहे, पण वेगवेगळ्या वेने वर्गाच्या जवळ आहे का हे पण बघणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेगवेगळे वेज डेव्हलप होतात संख्या मालिका सोडवताना. ओके, थँक्यू सो मच.